शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मवियाचं आंदोलन. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मोर्चा. जयंत पाटील, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार सहभागी होणार. शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची राज्य सरकारवर नाराजी, सूत्रांची माहिती. मवियाची आज मातोश्रीवर तातडीची बैठक. राज्यामध्ये घडलेल्या गंभीर घडामोडींवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंमध्ये चर्चा होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापूरमध्ये आज जाणार. बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे भेट घेणार. पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल. शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक विधान. शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज, इतका निर्लज्जपणा आधी कधी दिसला नव्हता. आदित्य ठाकरेंची दीपक केसरकरांवर टीका. शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुःखद घटना, त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन. तर पुतळा राज्य सरकारनं नाही तर नौदलाने बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलतंय. महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान. महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, सतेज पाटलांचा हल्लाबोल. हर्षवर्धन पाटील भाजपला धक्का देण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा मुंबईतील भेटीचा व्हिडिओ समोर. तर पुण्यातही दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती. शरद पवारांसोबत राजकीय चर्चा नाही, मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह. इंदापूरबाबत फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघतोय. भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील. भाजप मजबूत. येत्या काळामध्ये भाजपत अनेक प्रवेश होणार. देवेंद्र फडणवीसांचा दावा. राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळले. व्यावसायिक संजय पुनिया यांची तक्रार. सचिन वाझेची जामीन याचिका नव्या खंडपीठाकडे. 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये अनिल देशमुखांसह सर्व आरोपी जामिनावर, त्यामुळे मला अंतरिम जामीन मिळावा, वाझेंची मागणी. 7च्या आत घराचा आग्रह फक्त मुलींसाठीच का करता? काय बरोबर काय अयोग्य हे मुलांना का शिकवत नाही? बदलापूर प्रकरणातील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचा सवाल. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नावानं भामट्याकडून फसवणूक. चंद्रचूड यांच्या नावानं पैसे मागितल्याचा मोबाईल स्क्रीनशॉट व्हायरल. दिल्ली सायबर सेलमध्ये तक्रार दाखल. नवी मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी असल्यामुळे लसणाचा दर 150 रुपयांवरून थेट 400 रुपये किलोवर आला आणि कांद्याचेही दर महागले. हिमाचल प्रदेशमध्ये मुलींच्या लग्नाचं वय आता 18 वरून 21 वर. हिमाचल प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, कायदा पारित. महिला डॉक्टर अत्याचार आणि खून प्रकरणी आज पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून 12 तासांचा बंद. पश्चिम बंगालमध्ये संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त. उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. वडोदरा रेल्वे स्टेशन बाहेर 4 ते 5 फूट पाणी. आज दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडलाही मुसळधार पावसाचा इशारा.